मागच्या व्हिडिओमध्ये आपण GEM प्लॅटफॉर्मवर सेलर रजिस्ट्रेशनची प्रोसेस पाहिली। या व्हिडिओमध्ये आपण बघू की रजिस्ट्रेशन झाल्यानंतर इथे आपला सेलर प्रोफाइल कसा तयार करायचा। चला तर सुरू करूया। सर्वात आधी gem.gov.in ही वेबसाईट ओपन करा आणि लॉग इन वर क्लिक करा। तुमचा युजर आयडी आणि कॅप्चा टेक्स्ट एंटर करून सबमिट वर क्लिक करा। आता तुमचा पासवर्ड टाका आणि परत सबमिट करा। ड्रॉप डाउन मेन्यू मधून माय अकाउंट सिलेक्ट करून पुढे जा। जर तुम्ही सोल प्रोप्रायटर बिझनेस म्हणून रजिस्टर करत असाल तर पॅन डिटेल्स आपोआप माय कंपनी सेक्शन मधल्या पॅन व्हॅलिडेशन भागात आवश्यक फील्ड मध्ये भरल्या जातील। जर तुम्हाला आधारच्या माध्यमातून रजिस्टर करायचं असेल तर पॅन व्हॅलिडेशन यासारख्याच पद्धतीने तुमचे आधार डिटेल्स एंटर करा। लक्षात ठेवा, तुमचं नाव अगदी आधारवर जसं आहे तसंच असायला हवं। प्रोप्रायटरशिप पॅनच्या केसमध्ये पॅनचा चौथा अक्षर तो सुद्धा योग्य असणं महत्त्वाचं आहे। जर तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन टाईप पॅन व्हॅलिडेशन करताना बदलायचा असेल तर तो फक्त एकदाच बदलता येतो। तुम्हाला तुमच्या प्रत्यक्ष बिझनेस किंवा ऑर्गनायझेशन टाईप नुसार पॅन डिटेल्स एंटर कराव्या लागतील। उदाहरणार्थ, जर तुम्ही आधी ट्रस्ट किंवा सोसायटी किंवा असोसिएशन ऑफ पर्सन्सच्या नावाने अकाउंट बनवलं होतं आणि आता ते फॉर्म मध्ये बदलायचं असेल तर त्यावेळी फॉर्मचा पॅन नंबर टाका। जसं तुम्ही पुढे जाल एक मेसेज दिसेल की तुमचं ऑर्गनायझेशन टाईप त्यानुसार बदललं जाईल। हीच प्रोसेस इतर कोणत्याही टाईपसाठी लागू आहे। आता डेट ऑफ इनकॉर्पोरेशन तारीख भरा। लक्षात ठेवा, ही तारीख फक्त एकदाच एडिट करता येते। मग नेक्स्ट वर क्लिक करा। जर तुमचा व्यवसाय कंपनी असेल तर तुम्हाला काही अतिरिक्त माहिती द्यावी लागेल, जसं की CIN टाकल्यावर तुमचं बिझनेस किंवा ऑर्गनायझेशन नेम, कंपनी टाईप किंवा ऑर्गनायझेशन नेम, कंपनी टाईप, इनकॉर्पोरेशन डेट आपोआप मॅच होतील। CIN व्हॅलिडेट करण्याचं ऑप्शन 90 दिवसांनंतर उपलब्ध होतो। आता पुढे जा आणि तुमच्या केस प्रमाणे ऍप्लिकेबल ऑप्शन सिलेक्ट करा। आता तुम्ही स्टार्टअप असाल तर येस सिलेक्ट करा। जर तुम्ही स्टार्टअप इंडिया सोबत रजिस्टर्ड असाल तर तुमचा DIPP नंबर आणि लिंक केलेला मोबाईल नंबर एंटर करा। नसाल तर नो सिलेक्ट करून पुढे जा। जर तुम्ही MSME मायक्रो किंवा स्मॉल एंटरप्राइज अंतर्गत रजिस्टर्ड असाल तर येस सिलेक्ट करा। तुमचा उद्योग नंबर आणि लिंक मोबाईल नंबर टाका आणि व्हेरीफाय करा। जर तुम्हाला बिड्स मध्ये भाग घ्यायचा असेल तर येस वर क्लिक करून सेव्ह करा। लक्षात ठेवा, जर तुमची इनकॉर्पोरेशन डेट 24 महिन्यांपेक्षा जुनी असेल आणि तुम्ही ITR रेकॉर्ड सबमिट करत नसाल तर तुम्ही बिड्स मध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही। आता तुमचे ऑफिस लोकेशन डिटेल्स भरा। रजिस्टर्ड मध्ये ऍड्रेस देणं मॅन्डेटरी आहे। ड्रॉप डाउन मधून ऑफिस टाईप सिलेक्ट करा। बिलिंग ऍड्रेस सुद्धा कन्फर्म करावा लागेल। ईमेल व्हेरिफिकेशन देखील जरुरी आहे। ऍड्रेस अपडेट ऑथेंटिकेट करण्यासाठी OTP घ्यायचा असेल तर दिलेल्या ऑप्शन वर क्लिक करा। जर तुम्हाला 30 लाखांपेक्षा जास्त व्हॅल्यूचे ऑर्डर्स घ्यायचे असतील तर GST मॅन्डेटरी आहे। हेही लक्षात ठेवा, GST टाईप देखील फक्त एकदाच बदलता येतो। उदाहरणार्थ, कंपोजिशन स्कीम वरून नॉर्मल टॅक्स पेअर। जर तुम्ही GST रजिस्टर्ड असाल तर येस सिलेक्ट करा। तुमचा GST नंबर टाका, व्हेरीफाय करा आणि तुम्ही नॉर्मल टॅक्स पेअर आहात की कंपोजिशन स्कीम अंतर्गत ते सिलेक्ट करा। जर तुम्ही GST रजिस्टर्ड नसाल तर नो सिलेक्ट करा आणि डिक्लेअरिंग सेक्शन मध्ये तुमच्या केस प्रमाणे योग्य ऑप्शन निवडा। अंडरटेकिंग सिलेक्ट करून अपडेट आणि सेव्ह वर क्लिक करा। जर तुम्ही कंपनी किंवा फर्म असाल तर ही पर्सन इन्फॉर्मेशन व्हेरीफाय करणं आवश्यक आहे। ITR रेकॉर्ड्सच्या आधारे डिटेल्स भरून पुढे जा। आता तुमचे बँक डिटेल्स भरा आणि सेव्ह करा। जर तुमचे व्हेरीफाईड टर्नओव्हर डिटेल्स असतील तर ते आपोआप टर्नओव्हर टॅब मध्ये दिसतील। नवीन युजर्स किंवा अनव्हेरीफाईड टर्नओव्हर असल्यास डिटेल्स तुम्हालाच एंटर कराव्या लागतील। इन्स्ट्रक्शन्स नीट वाचा आणि तुमच्या ITR डिटेल्स टाका। न्यू सिलेक्ट करून प्रत्येक फायनान्शियल इयर साठी ITR ऍड करा। तुम्ही ITR 3, ITR 4, ITR 5 किंवा ITR 6 टाईप सिलेक्ट करू शकता। उदाहरण म्हणून ITR 5
सिलेक्ट करून पुढे जातो. क्लॉज नीट वाचा आणि ऍग्री करा. बस तुमचं सेलर प्रोफाईल कंप्लीट झालं. जेव्हा 100% प्रोफाईल कम्प्लिशन होतं तेव्हा माय ऍक्शन्स, माय अकाउंट आणि पर्सनल सेटिंग्स हे स्टेप्स ऍक्टिव्हेट होतात. जर तुम्ही वेंडर असेसमेंट पासून एक्झम्प्ट नसाल तर तुम्हाला वेंडर असेसमेंट साठी अप्लाय करावं लागेल आणि जर एक्झम्प्ट असाल तर वेंडर असेसमेंट एक्झम्पशन रिक्वेस्ट इनिशिएट करावी लागेल. एक्झम्पशन साठी मॅन्डेटरी डॉक्युमेंट सबमिट करणं आवश्यक आहे. या डॉक्युमेंट्सची लिस्ट तुम्हाला असेसमेंट एक्झम्पशन डॉक्युमेंट टॅब मध्ये मिळेल. सेलर डिटेल्स इथे पाहू शकता. अकाउंट फक्त तेव्हाच क्लोज करता येतं जेव्हा कोणताही कॅटलॉग अपलोड केलेला नसतो. युजर लिस्ट इथे रिव्ह्यू करू शकता. तुम्ही सेकंडरी युजर्स ऍड करून त्यांचे रोल्स डिफाईन करू शकता. कमाल 50 सेकंडरी युजर्स ऍड करता येतात. एका सेकंडरी युजर्सला एकापेक्षा जास्त रोल्स असाइन करू शकता. ऍड युजर वर क्लिक करताच त्यांच्या ईमेलवर ऍक्टिव्हेशन लिंक जाईल. जेव्हा ते आपलं अकाउंट ऍक्टिव्हेट करतील त्यांचं नाव युजर लिस्ट टॅब मध्ये दिसायला लागेल आणि बस तुमचं सेलर प्रोफाईल अपडेट झालं. मल्टिप्लाय फायनान्सचं ज्ञान कुठेही कधीही.